पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या दर्शनाला आवर्जून का गेले पाहिजे? गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र पिठापूर, आंध्र प्रदेश हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून ते दत्त संप्रदायाचे उगमस्थान आहे. कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचा जन्म येथे झाला. अनेक भक्त तीर्थयात्रेला जातात, पण पिठापूरला जाण्यामागे काही गुप्त आणि आध्यात्मिक कारणे आहेत जी सामान्यतः लोकांना माहीत नसतात. ती आपण जाणून घेणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातील पहिले दत्त अवतार आहेत. झाडाच्या फांद्यांना पाणी घालण्यापेक्षा मुळाला पाणी घातल्यास झाड जसे बहरते, तसेच पिठापूरला जाणे म्हणजे सर्व दत्त अवतारांच्या मुळाला वंदन करण्यासारखे आहे. भारतात 3 गया क्षेत्रे आहेत: शिरोगया बिहार, नाभिगया ओडिसा आणि पादगया पिठापूर. पितरांच्या मुक्तीसाठी पादगया हे सर्वोच्च स्थान मानले जाते. येथे श्राद्ध किंवा दर्शन घेतल्यास पूर्वजांना तात्काळ गती मिळते. काही कौटुंबिक समस्या किंवा आजार पिढ्यानपिढ्या चालत येतात. पिठापूरच्या मातीत अशा शापांचे दहन करण्याची शक्ती आहे. येथे दर्शनाने 7 पिढ्यांचे दोष जळून खाक होतात. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे महालक्ष्मीचे लाडके पुत्र मानले जातात. ज्यांच्या आयुष्यात गरिबी किंवा आर्थिक अडथळे आहेत त्यांनी पिठापूरला जावे. तेथील दर्शनाने घरात सुवर्णलक्ष्मी, स्थिर संपत्ती नांदू लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ पिठापूरशी जोडलेला आहे. जे भक्त या ग्रंथाचे पारायण करतात त्यांची सेवा पिठापूरला प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही. तिथे गेल्यावर ग्रंथातील प्रत्येक ओवी जिवंत होते. पिठापूर हे आध्यात्मिक ऊर्जेचे मोठे केंद्र आहे. साधकांना येथे ध्यानात बसल्यावर आपल्या मूलाधार चक्रात स्पंदने जाणवतात. साधनेतील प्रगतीसाठी हे शॉर्टकट मानले जाते. सिद्ध मंगल स्तोत्र हे स्तोत्र श्रीपादांना अत्यंत प्रिय आहे. पिठापूरच्या परिसरात हे स्तोत्र वाचल्यास अशक्य कोटीतील कामे 3 ते 21 दिवसात मार्गी लागतात असा हजारो भक्तांचा गुप्त अनुभव आहे. पिठापूरमध्ये साक्षात शिव कुक्कुटेश्वर रूपाने वास करतात. येथे दर्शनाने पत्रिकेतील भीषण कालसर्प दोष, राहुकेतूची पीडा आणि ग्रहांचे अडथळे शून्य होतात. श्रीपाद श्रीवल्लभ आजही तेथे 16 वर्षांच्या तेजापुंज यती रूपात सूक्ष्म रूपाने वावरतात. त्यांच्या दर्शनाने भक्ताला अकाल मृत्यू आणि भीतीपासून कायमचे संरक्षण मिळते. ज्या घराण्यांचा वंश खंडित होण्याची भीती आहे किंवा ज्यांना मुले होत नाहीत त्यांच्यासाठी पिठापूरचे दर्शन हे वरदान आहे. येथील आशीर्वादाने जन्माला येणारी मुले अत्यंत सात्विक आणि कुळ उजळणारी असतात. तुम्ही जगात कितीही मोठे असा, पिठापूरमध्ये पाऊल ठेवताच तुमचा मीपणा गळून पडतो. नैराश्य आणि चिडचिडेपणा असलेल्या लोकांसाठी हे क्षेत्र नैसर्गिक औषध म्हणून काम करते. पिठापूरमध्ये अनेक सिद्ध महापुरुष गुप्त रूपाने वावरत असतात. तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर तुम्हाला एखाद्या संन्याशाच्या किंवा भिक्षेकरूच्या रूपाने ते मार्गदर्शन करतात. माणसाचे संचित कर्म, पाप त्याला सुखाने जगू देत नाही. पिठापूरला गेल्यावर श्रीपादांच्या चरणांच्या स्पर्शामुळे अनेक जन्मांची कर्मबंधने शिथिल होतात. जे लोक आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात, जसे लिखाण, प्रवचन, ज्योतिष, त्यांना पिठापूरमध्ये गेल्यावर वाणी सिद्धी प्राप्त होते. त्यांचे शब्द अमोघ होतात आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. इतर दत्तक्षेत्रात शिस्त किंवा जरब असते, पण पिठापूर हे माहेर मानले जाते. तिथे गेल्यावर भक्ताला आपण साक्षात देवाच्या मांडीवर बसलो आहोत इतका मायेचा अनुभव येतो. पिठापूरला तुम्ही स्वतःच्या इच्छेने जाऊ शकत नाही. जेव्हा तुमचे दुर्दैव संपते आणि सौभाग्य सुरू होते तेव्हाच श्रीपाद महाराज तुम्हाला बोलावतात. तिथे पोहोचणे हाच एक संकेत आहे की तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. अनेकदा स्वतःच्याच रक्ताच्या नात्यांमधील लोकांशी
उदाहरणार्थ सख्खा भाऊ किंवा जवळचे नातेवाईक जमिनीचे किंवा पैशांचे भयंकर वाद सुरू असतात. पिठापूरला जाऊन श्रीपादांना साकडं घातल्यास हे क्लेश देणारे वाद तडजोडीने किंवा आश्चर्याने मिटतात. श्रीपाद महाराज घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सलोखा निर्माण करतात. पिठापूरच्या वातावरणात इतकी ताकद आहे की तिथून परत आल्यावर भक्ताच्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार होते. यामुळे बाहेरच्या वाईट नजरा, निंदा किंवा कोणाचेही नकारात्मक विचार तुमच्या मनावर परिणाम करू शकत नाहीत. तुम्ही मानसिकदृष्ट्या बुलेट प्रूफ बनता. ज्यांना खूप विचार करण्याची सवय आहे किंवा ज्यांचे मन चंचल आहे त्यांनी पिठापूरमध्ये काही वेळ मौन पाळावे. तिथली शांतता तुमच्या मेंदूतील विनाकारण चाललेली चक्र थांबवते. आंतरिक शांतता मिळवण्यासाठी हे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन आहे. जे लोक आध्यात्मिक लिखाण करतात, ई बुक्स लिहितात किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान प्रसार करतात, स्पर्धा परीक्षा देतात, बँकेच्या वगैरे परीक्षा देतात, त्यांना पिठापूरमध्ये सरस्वती सिद्धी प्राप्त होते. तिथून परत आल्यावर तुमच्या बुद्धीला, वाणीला आणि लेखणीला एक अजब धार येते, जी थेट लोकांच्या काळजाला भिडते. पिठापूरमधील पादुका या साक्षात श्रीपादांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहेत. अनेक सात्विक भक्तांना त्या पादुकांवर डोके टेकवल्यावर शरीरात हळूवार विजेची लहर धावल्याचा अनुभव येतो. हे स्पंदन तुमच्या शरीरातील पेशींना नवसंजीवनी देते. असे मानले जाते की श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्व दत्त अवतारांचे मूळ आहेत. त्यामुळे पिठापूरला जाणे म्हणजे गाणगापूर, कुरवपूर, नृसिंहवाडी आणि अक्कलकोट या सर्व क्षेत्रांचे एकत्रित पुण्य मिळवण्यासारखे आहे. वेळाभावी सर्व ठिकाणी जाणे शक्य नसेल तर पिठापूर हे वन स्टॉप सोल्युशन आहे. आपल्या भूतकाळातील काही कटू आठवणी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. पिठापूरच्या सानिध्यात राहिल्यावर या आठवणींचा दाह कमी होतो. श्रीपाद महाराज तुमच्या मनातील डिप्रेशन आणि जुन्या जखमा भरून काढण्याचे काम करतात. पिठापूरची माती अत्यंत पवित्र मानली जाते. अनेक भक्त ही माती कपाळाला लावतात. असे मानले जाते की या मातीच्या स्पर्शाने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेचे जुनाट विकार बरे होण्यास मदत होते. हे एक नॅचरल हीलिंग सेंटर आहे. पिठापूरची वारी करून जेव्हा भक्त परत येतो तेव्हा तो जुना माणूस राहत नाही. त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याला नवा जन्म मिळाल्याची जाणीव होते. त्याचे आयुष्य आता त्याच्या कष्टापेक्षा श्रीपादांच्या नियोजनावर अधिक चालू लागते. पिठापूरला तुम्ही जात नाही तर तुम्हाला नेले जाते आणि तिथून तुम्ही परत येत नाही तर स्वामींचे अस्तित्व तुमच्या सोबत घेऊन येता. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.